नमस्कार, आम्ही बहिणी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर बघा, आज आहे दिवाळी पाडवा। दिवाळी पाडवा म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे। त्यामुळे आम्ही आज बहिणींनी मिळून आईच्या चरणाची पूजा करायचं ठरवलं। आम्ही दरवर्षीच आईच्या चरणाची पूजा करतो, पण या वर्षी आम्ही आमचं नवीन चॅनल ओपन केलं। मग म्हटलं आज तुमच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करावा, म्हणून हा व्हिडिओ आम्ही तुमच्याबरोबर शेअर करत आहे। आम्ही दरवर्षी आई आणि वडिलांची चरणाची पूजा करतो, पण वडील एक्सपायर झाल्यामुळे या वर्षी आईच्या चरणाची पूजा करतो। हा दिवस आला की आम्हाला वडिलांची आठवण येते, पण शेवटी जन्म आणि मृत्यू आपल्या हातात नसतो। बघा, आई वडीलच हे आपल्याला परमेश्वराचंच दुसरं रूप आहे आणि त्यांचं ऋण आपण याच जन्मात नाही तर कुठल्याच जन्मात फेडू शकत नाही। बघा, आई वडिलांसारखी माया प्रेम आपल्याला या जगामध्ये दुसरं कोणीच देऊ शकत नाही आणि आई वडिलांची माया प्रेम आपण कोट्याधीश रुपये जरी दिले तर आपल्याला मिळत नाही आणि त्यामुळे आपल्याला आपले आई वडीलच सर्वस्व आहेत। बघा, आई वडील हे आपले त्रास वेदना दुःख सहन करतात आणि आपल्याला मोठं करतात। आई वडील हे स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून आपल्या सर्व मुला आणि मुलींच्या इच्छा पूर्ण करतात। आई वडिलांसाठी त्यांची मुलंच सर्वस्व असतात आणि त्यामुळेच मला वाटतंय की आई वडिलांची सेवा केले की परमेश्वराची सेवा केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं। बघा, पुंडलिकाने सुद्धा आई वडिलांची सेवा केली होती आणि त्याची सेवा बघूनच पांडुरंग हे पंढरपूरला आले होते आणि त्यामुळेच मला वाटतंय की आई वडिलांची सर्वांनी सेवा करावी। बघा, आई वडिलांची सेवा केली की आपल्याला श्रीकृष्ण पांडुरंग आणि विष्णू यांची पूजा केलेल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं। बघा, आई वडील आपल्याला लहानाचं मोठं करतात, शिक्षण देतात, संस्कार देतात, आपल्याला मोठं करतात, आपल्याला स्वतःच्या पायावर उभं करतात। तसंच माझ्या आई वडिलांनी आमच्या चौघींनाही मोठं केलं, शिक्षण दिलं, आम्हाला संस्कार दिले, आमच्या स्वतःच्या पायावर आम्हाला उभं केलं आणि त्यांचं ऋण आम्ही याच नाही तर कुठल्याच जन्मात आम्ही फेडू शकत नाही। आणि म्हणूनच मला वाटते की सर्वांनी आई वडिलांच्या चरणाची पूजा करावी, आई वडिलांची सेवा करावी, कारण त्यांचं ऋण आपण कधीच फेडू शकत नाही आणि म्हणूनच मला वाटते त्यांचं चरणाची पूजा म्हणजे आपल्यासाठी सर्वस्व आहेत। त्यांनी आपल्यासाठी भरपूर त्याग केलेला असतो आणि आपण जसं जन्माला आलो तेव्हापासून ते फक्त आपलीच काळजी करतात, आपल्यावरच मायाप्रेम करतात। माझा मुलगा किंवा मुलगी सुखी राहावी म्हणून ते नेहमी प्रयत्न करत असतात आणि म्हणूनच मला वाटते की 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे। बरेच जण बऱ्याच वस्तू खरेदी करतात, पण आई वडिलांच्या चरणाची ही सेवा त्या दिवशी करावी असं माझं मत आहे। तरी बघा, अशा पद्धतीने आम्ही आज आईच्या चरणाची पूजा केली आणि आजचा दिवस आमचा उत्तमाचा गेला आणि छानही गेला। अशा पद्धतीने आम्ही आज उत्तमाची सेवा केलेली आहे आणि आजचा दिवस उत्तमाचाही गेलेला आहे। तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।